मॉर्निंग स्टुडंट, कालच्या लेक्चरला आपण काय बघितले बघा, आयडियल सोल्युशनचा आपण स्टडी कशावरती करतोय, रिलेटेड अबाउट द राउल्स लॉ. आपण स्टडी कोणाचा करतोय बघा, आयडियल सोल्युशनचा स्टडी करतोय. गिव्हन सोल्युशन आयडियल आहे की नाही हे आपण आयडेंटिफाय कसं करायचं ते कालच्या लेक्चरला स्टडी करतोय बघा. आपल्याला आयडियल सोल्युशन ॲज वेल ॲज नॉन आयडियल सोल्युशन दोघांचा स्टडी करायचा आहे. 11th स्टँडर्डला आपण काय केलं बघा, आयडियल गॅस अँड नॉन आयडियल गॅस या दोघांचा स्टडी केला होता. कशामध्ये, 11th स्टँडर्डमध्ये काय बघितलंय, आयडियल गॅस आणि दुसरा कुठला होता तुमचा, नॉन आयडियल गॅस. आपल्याला आत्ताच्या लेक्चरला काय करायचं बघा, आयडियल सोल्युशन आहे गॅसच्या ऐवजी आता फक्त काय आयडियल सोल्युशन आहे आणि नॉन आयडियल सोल्युशन आहे. आयडियल गॅसच्या बाबतीमध्ये काय सांगितलं, जे काही तुमचे लॉज होते, गॅस लॉ जे काही होते तुमचे कुठलेत बघा, ते चार्ल्स लॉ, बॉईल्स लॉ, ॲव्होगॅड्रोज लॉ, हे जे रूल्स होते ते फॉलो करणारे जे गॅसेस असतील त्यांना तुम्ही आयडियल गॅस म्हणला. जे फॉलो करत नाही त्यांना तुम्ही काय म्हणला, नॉन आयडियल गॅस म्हणला. नंतर आपण एक फॅक्टर काढला होता बघा, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर. तो फॅक्टर लेस दॅन 1 ग्रेटर दॅन 1 याच्यावरून आपण आयडियल नॉन आयडियल हे सांगितलं होतं. हे झालं गॅसच्या बाबतीमध्ये. आता आपण कोणाच्या बाबतीमध्ये स्टडी करणार आहे, आयडियल सोल्युशनच्या बाबतीमध्ये स्टडी करणार आहे. गॅसच्या बाबतीमध्ये आपण ऑलरेडी डिस्कशन केलं किंवा स्टडी केलं आहे. आयडियल सोल्युशन कशाला म्हणायचं ते आपण क्लिअर करतो बघा. कालच्या लेक्चरला आपण काय केलं, एक सोल्युशन फॉर्म केलं होतं. तर ते दिलेलं सोल्युशन हे आयडियल सोल्युशन आहे का नाही ते आयडेंटिफाय करायचं आपल्याला. दिस सोल्युशन इज आयडियल ऑर नॉट हे आपण आयडेंटिफाय करणार आहे. कसं आयडेंटिफाय करायचं त्याच्यासाठी आपण एक 2 कंटेनर सिलेक्ट केले होते. एकामध्ये कोण घेतला होता, फर्स्ट कंटेनर कंटेन्स, फर्स्टमध्ये तुमचा कोण होतं बघा, प्युअर कॉम्पोनंट होता, म्हणजे एक तो सोल्यूट असेल किंवा सॉल्व्हंट असेल, कोणी असेल काही प्रॉब्लेम नाही आहे. एकामध्ये घेतला प्युअर कॉम्पोनंट, त्याला आपण नाव दिलं तर ए. दिस इज द प्युअर कॉम्पोनंट फर्स्ट, ए म्हणलो त्याला मी. तर दुसरा कोण घेतला बघा, दिस इज द प्युअर कॉम्पोनंट. हा पण प्युअर कॉम्पोनंटच आहे, पण हा प्युअर कॉम्पोनंट कुठला आहे, बी आहे. म्हणजे डेफिनेटली काय, दिस कॉम्पोनंट अँड दिस कॉम्पोनंट ह्या दोघांमध्ये काहीतरी फरक आहे. ह्या दोघांमध्ये डिफरन्स आहे, म्हणून मी सांगताना सांगितलं कॉम्पोनंट ए अँड कॉम्पोनंट बी म्हणजे हे दोघं जण डिफरंट आहेत. आता ज्यावेळेस हे बघा, हा जर कॉम्पोनंट ए असेल तर याच्यामध्ये प्रेझेंट असणारे ऑल मॉलिक्युल्स हे कोणाचे असतील सांगा, दिस सोल्युशन कंटेन्स द ऑल मॉलिक्युल्स ऑफ ए. हा प्युअर कॉम्पोनंट बी आहे. इथं सगळे सोल्युशन जे काही मॉलिक्युल्स असतील ते ऑल मॉलिक्युल्स कोणाचे असणार आहेत, दिस प्युअर कॉम्पोनंट बी कन्सिस्ट ए मॉलिक्युल्स ऑफ पी. लक्षात ठेवा. तर ज्यावेळेस हे दोन्ही प्युअर कॉम्पोनंट मी कंबाईन करणार, इफ वी कंबाईन दिस 2 प्युअर कॉम्पोनंट वी ऑब्टेन ऑर वी फॉर्म ए सोल्युशन. ज्यावेळेस मी 2 कॉम्पोनंट मिक्स करतो, ज्यावेळेस हे 2 कॉम्पोनंट मी मिक्स करतो त्यावेळेस मला काय मिळणार आहे, सोल्युशन मिळणार आहे. म्हणजे मी इथं सोल्युशन लिहितो, पण या सोल्युशनमध्ये मॉलिक्युल्स कोणाचे आले बघा, दिस सोल्युशन कन्सिस्ट ए मॉलिक्युल्स ऑफ ए अँड बी. म्हणजे इथं येताना काय येणार आहे बघा, ए बी अँड वॉट, ए बी. बघा लक्षात येते का सगळ्यांच्या. फर्स्ट कॉम्पोनंट एचा आहे म्हणून सगळे मॉलिक्युल्स एचे असतील, सेकंड कॉम्पोनंट बीचा आहे म्हणून सगळे मॉलिक्युल्स बीचे असतील, थर्ड जे तुमचं टँक दिसतो त्याच्यामध्ये तुमचं सोल्युशन आहे. सोल्युशनमध्ये कोण कोण असणार, मॉलिक्युलच्या फॉर्ममध्ये ए असेल, बी असेल, ए असेल ॲज वेल ॲज बी असेल. आता मला सांगायचं काय बघा, पहिली कंडिशन काय असणार, तुमच्या आयडियल सोल्युशन म्हणून जर ह्या सोल्युशनना काम करायचं असेल, दिस सोल्युशन वर्क्स ॲज द आयडियल सोल्युशन, जर त्याला आयडियल सोल्युशन म्हणून काम करायचं असेल तर पहिली कंडिशन काय बघा, हा जो कॉम्पोनंट मी सिलेक्ट केला आहे त्याचा व्हॅल्यूम आहे V1. ह्या कॉम्पोनंटचा व्हॅल्यूम आहे V1. दिस इज द सेकंड कॉम्पोनंट, व्हॅल्यूम V2 अँड दिस इज द सोल्युशन, व्हॅल्यूम VF म्हणा किंवा आपण काय म्हणूया, व्हॅल्यूम ऑफ सोल्युशन म्हणूया. आपण नोट्समध्ये VF लिहिलं आहे, तुम्ही व्हॅल्यूम ऑफ सोल्युशन म्हणलात तरी काय हरकत नाही. काय घडणार आहे बघा, व्हॅल्यूम ऑफ प्युअर कॉम्पोनंट फर्स्ट अँड व्हॅल्यूम ऑफ प्युअर कॉम्पोनंट बी. दिस व्हॅल्यूम इज एक्झॅक्टली इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ सोल्युशन. असं असेल तर कसं असेल तर बघा, व्हॅल्यूम ऑफ प्युअर कॉम्पोनंट ए प्लस व्हॅल्यूम ऑफ प्युअर कॉम्पोनंट बी. दिस व्हॅल्यूम इज एक्झॅक्टली इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ सोल्युशन. देन अँड देन ओनली गिव्हन सोल्युशन वर्क्स ॲज आयडियल सोल्युशन. ह्या कंडिशनला तुमचं सोल्युशन काय म्हणून काम करणार आहे, आयडियल सोल्युशन म्हणून काम करणार आहे. ह्यावेळेस ते सोल्युशन काय म्हणून काम करतं बघा, आयडियल सोल्युशन म्हणून काम करतं. आता डेल्टा व्ही म्हणजे कोण, तुमचा व्हॅल्यूम. डेल्टा म्हणजे काय, चेंज इन व्हॅल्यूम. चेंज इन व्हॅल्यूम कशामध्ये, तुमच्या सोल्युशनचा जो काय व्हॅल्यूम असेल तो व्हॅल्यूम आणि तुमच्या 2 कॉम्पोनंटचा व्हॅल्यूम, ह्या दोघांमधला डिफरन्स इंडिकेट्स द डेल्टा व्ही. ह्या दोघांमधला डिफरन्स काय असणार तुमचा, डेल्टा व्ही. आता ही तुम्ही काय केले बघा, डेल्टा व्ही म्हणलं, समजा मी डेल्टा एच म्हणलं किंवा डेल्टा एस म्हणलं, जे काही डेल्टाच्या फॉर्ममध्ये आपण कुठली टर्म लिहित असाल, दिस डेल्टा इंडिकेट्स द डिफरन्स. हा डेल्टा तुम्हाला काय सांगणार आहे, डिफरन्स सांगणार. पण हा डिफरन्स कशामध्ये असणार आहे, दिस इज द फायनल व्हॅल्यूम अँड दिस 2 इज द
व्हॉल्यूम ऑफ प्युअर कंपोनंट, ह्या दोघांमधला डिफरन्स हा तुमचा डेल्टा व्ही मिक्स असेल. म्हणजे हे तुम्ही कॅल्क्युलेट कसं करणार आहे बघा, डेल्टा व्ही मिक्स इज इक्वल टू व्ही एस व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मायनस व्हॉल्यूम ऑफ फर्स्ट कंपोनंट अँड व्हॉल्यूम ऑफ सेकंड कंपोनंट. म्हणजे मला काय सांगायचं बघा, डेल्टा व्ही मिक्स म्हणजे मिक्सिंग, व्ही एस मायनस व्ही वन प्लस व्ही टू इज एक्झॅक्टली इक्वल टू 0. इफ दिस कंडिशन फॉलोज बाय एनी सोल्युशन, दिस सोल्युशन वर्क्स ॲज ए आयडियल सोल्युशन. म्हणजे हा डेल्टा व्ही मिक्स इज इक्वल टू 0 केव्हा येणार लक्षात ठेवा, ह्या दोघांचा जेवढा व्हॅल्यूम असेल तेवढाच व्हॅल्यूम तुम्हाला कोणाचा मिळत असेल तर सोल्युशनचा मिळत असेल तर दिस इज द एक्झॅक्टली इक्वल टू डेल्टा व्ही मिक्स इज इक्वल टू 0. त्याच्यामुळे मी तर सुरुवातीला लिहिताना लिहिलं आहे व्हॅल्यूम ऑफ फर्स्ट कंपोनंट अँड व्हॅल्यूम ऑफ सेकंड कंपोनंट, दोघांची ॲडिशन केली सर, व्हॅल्यूम कोणाचा मिळाला, सोल्युशनचा मिळाला. जर हे इक्वल असतील तर द गिव्हन सोल्युशन वर्क्स ॲज आयडियल सोल्युशन, इफ हे इक्वल नसतील तर गिव्हन सोल्युशन डज नॉट वर्क्स ॲज आयडियल सोल्युशन. दिस इज द फर्स्ट कंडिशन. हे कुठली कंडिशन झाली, फर्स्ट कंडिशन झाली. बघा हे लक्षात येते का, पहिली कंडिशन लक्षात आली का, डेल्टा व्ही मिक्स इज इक्वल टू 0. जर दिलेलं सोल्युशन आयडियल सोल्युशन म्हणून काम करत असेल तर, म्हणजे सांगताना काय सांगायचं आहे सर, तयार झालेल्या सोल्युशनचा जेवढा व्हॅल्यूम असेल तेवढाच व्हॅल्यूम कोणाच्या व्हॅल्यूम एवढा असला पाहिजे, तुमचे जे दोन कंपोनंट असतील त्या दोन कंपोनंटच्या व्हॅल्यूम एवढा तो व्हॅल्यूम असला पाहिजे. पण लक्षात ठेवा, जेवढे नंबर ऑफ सोल्युशन्स आहेत, ऑल नंबर ऑफ सोल्युशन्स हे फॉलो करत नाहीत. जेवढे फॉलो करतात तेच आयडियल सोल्युशन, जे फॉलो करत नाहीत ते डेफिनेटली कोण असणार, नॉन आयडियल सोल्युशन. आता सेकंड कंडिशन काय बघा, सेकंड कंडिशन काय बघा, आता हा प्युअर कंपोनंट ए आहे, म्हणजे या प्युअर कंपोनंटमध्ये कोण कोण असणार आहे, प्युअर कंपोनंटमध्ये बॉन्डिंग कोणामध्ये असणार ते क्लिअर करा. बॉन्डिंग कोणामध्ये असणार, जर कंपोनंट ए असेल तर बॉन्डिंग कोणामध्ये असणार, ए आणि ए मध्ये असणार. जर कंपोनंट बी असेल तर बॉन्डिंग कोणामध्ये असणार, बॉन्डिंग कोणामध्ये असणार, बी अँड बी मध्ये असणार. आणि इथं जो तुमचं सोल्युशन आहे त्याच्यामध्ये बॉन्डिंग कोणामध्ये असणार, ए अँड बी मध्ये असणार. बघा आता घडते काय बघा, की कुठलाही बॉन्ड ब्रेक करण्यासाठी काय होतं बघा, ए आणि ए मधला मला बॉन्ड ब्रेक करायचा आहे, ए आणि ए मधला बॉन्ड मला ब्रेक करायचा आहे, बी आणि बी मधला बॉन्ड ब्रेक करायचा आहे. म्हणून सेकंड कंडिशनमध्ये काय करायचं, मला हीट द्यायची आहे. आता जर ए आणि ए मधला बॉन्ड ब्रेक करायचा असेल, बी बी मधला बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर हीट काय केली जाईल सांगा, हीट इज ॲब्सॉर्ब्ड. हीट म्हणजे एनर्जी, हीट म्हणजे काय, एनर्जी. ज्यावेळेस यांना मला ब्रेक करायचं त्यावेळेस या दोघांमधला बॉन्ड मला ब्रेक करण्यासाठी त्यांना एनर्जी द्यायला लागणार. इथं पण एनर्जी द्यायला लागणार, कारण दोघांमधला बॉन्ड काय होतोय, ब्रेक होतोय. जर बॉन्ड ब्रेक करत असाल तर हीट आपण देणार आहे, म्हणजे हे दोघं जण डेफिनेटली हीट ॲब्सॉर्ब करणार आहेत का रिलीज करणार आहेत. हे दोघांमध्ये जर बॉन्ड फॉर्म करायचा असेल, बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर ते एनर्जी काय करणार, ॲब्सॉर्ब करणार, एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. आपण हीटच्या फॉर्ममध्ये एनर्जी देतोय. म्हणून आपण सेकंड कंडिशनमध्ये काय सांगितलंय, तुमच्या रिॲक्टंटमध्ये जे कंपोनंट आहेत, तुमच्या सोल्युशनमध्ये जे कंपोनंट आहेत ते कंपोनंटमध्ये प्रेझेंट असलेला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी त्यांना हीट लागणार आहे. म्हणून ते हीट काय करणार, ॲब्सॉर्ब करणार, गेन करणार. ही पहिली कंडिशन. आता सेकंडमध्ये काय होणार आहे बघा, दोघांमधला बॉन्ड ब्रेक झाला, हीट ॲब्सॉर्ब केली. आता इथं काय घडणार आहे, ए आणि बी मध्ये न्यू बॉन्ड फॉर्म होतोय. ए आणि बी मध्ये कसा बॉन्ड होतो, न्यू फॉर्म होतोय. बी मधला बॉन्ड काय करायचा आहे, ब्रेक करायचा आहे. हे लक्षात ठेवा. ए मधला बॉन्ड काय करायचा आहे, ब्रेक करायचा आहे. ज्यावेळेस हे बॉन्ड तुम्ही ब्रेक करणार त्याच वेळेस तुम्हाला नवीन बॉन्ड फॉर्म झालेला मिळणार आहे. आता ए आणि बी मध्ये न्यू बॉन्ड फॉर्म होणार आहे. बॉन्ड कसा फॉर्म होणार आहे, न्यू बॉन्ड फॉर्म करणार. इथं आपण ब्रेक करतोय तर इथं नवीन फॉर्म करतोय, नवीन बॉन्ड फॉर्म करतोय. घडतंय काय बघा, ए आणि ए मध्ये ज्यावेळेस बॉन्ड फॉर्म होणार, ए आणि ए मध्ये ज्यावेळेस बॉन्ड फॉर्म होणार त्यावेळेस ती हीट काय करणार आहेत, इव्हॉल्व करणार आहेत, किंवा आपण त्याला काय म्हणूया, रिलीज करणार आहे. लक्षात ठेवा, कंपोनंटने हीट ॲब्सॉर्ब केली, तयार झालेल्या सोल्युशनमध्ये जो न्यू बॉन्ड फॉर्म होणार आहे ए आणि बी मध्ये त्याने हीट इव्हॉल्व केली. हे दोन गोष्टी लक्षात येतात का बघा. अबाउट द हीट ॲब्सॉर्ब करतोय म्हणजे काय करतोय, त्यांच्यामधला बॉन्ड ब्रेक होतोय. हीट रिलीज करतोय म्हणजे काय होतोय, त्याच्यामध्ये नवीन बॉन्ड फॉर्म होतं. आता लक्षात ठेवा, हीट ॲब्सॉर्ब केलेली ॲज वेल ॲज हीट रिलीज केलेली, ॲब्सॉर्ब केलेली हीट आणि रिलीज केलेली हीट यांचं जर अमाऊंट इक्वल असेल तर म्हणजे काय, बघा याचा मिनिंग काय होतो, हीट ॲब्सॉर्ब इज इक्वल टू हीट रिलीज. जेवढी हीट ॲब्सॉर्ब केली तेवढीच हीट जर ते सोल्युशन रिलीज करत असेल, तेवढीच हीट जर ते काय करत असतील, रिलीज करत असतील न्यू बॉन्ड फॉर्म करण्यासाठी, तर गिव्हन सोल्युशन वर्क्स ॲज आयडियल सोल्युशन. आणखी एकदा बघा, दोघांमधला बॉन्ड ब्रेक होणार आहे, म्हणजे हीट ॲब्सॉर्ब करणार आहे. किती हीट ॲब्सॉर्ब केली, समजा याने 20
kg हीट ॲब्सॉर्ब केली, याने पण 20 kg हीट ॲब्सॉर्ब केली. ॲब्सॉर्ब केलेली हीट 20 झाली, तर रिलीज केलेली हीट किती असली पाहिजे? 40 असली पाहिजे. देन अँड देन ओनली ॲब्सॉर्ब्ड हीट ॲज वेल ॲज रिलीज्ड हीट इज सेम ऑर इक्वल. जर हे दोघं जण इक्वल असतील तर गिवन सोल्युशन वर्क्स ॲज आयडियल सोल्युशन. म्हणजे मला सांगायचं काय, बॉन्ड ब्रेकिंगसाठी सर जेवढी एनर्जी लागली तेवढीच एनर्जी बॉन्ड फॉर्म करण्यासाठी, बॉम्ब फॉर्म करत असताना ती रिलीज केली. असं असेल तर दिस इज द सेकंड कंडिशन. मग हे हीटच्या फॉर्ममध्ये आपण रिप्रेझेंट कसं करतो बघा. इथे डेल्टा व्ही मॅक्झिमम लिहिलं आहे, इथे मी लिहिणार आहे डेल्टा एच मॅक्झिमम. डेल्टा एच म्हणजे काय असणार तुमचं? चेंज इन एन्थाल्पी. काही लोक एन्थाल्पी म्हणतात, काही लोक त्यांना काय म्हणतात? चेंज इन एन्थाल्पी. एन्थाल्पी म्हणा किंवा हीट म्हणा. इथं डेल्टा व्ही म्हणजे काय असणार तुमचा? चेंज इन व्ही इंडिकेट्स व्हॉट? दिस व्ही इंडिकेट्स व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम. आता चेंज इन हीट आपण कशाने रिप्रेझेंट करतोय? डेल्टा एचने रिप्रेझेंट करतोय. मिक्सिंग म्हणजे काय? ज्यावेळेस ह्या दोन कंपोनंटला मी मिक्स करतो त्यावेळेस मला हा मिळतोय, म्हणून मी मिक्सिंग लिहितोय. ज्यावेळेस दोन कंपोनंट मिक्स करतो, मिक्स करताना हीट ॲब्सॉर्ब करणार आहेत, न्यू बॉन्ड फॉर्म होताना हीट रिलीज करणार आहेत. जर हे दोघं जण सेम अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब करत असतील आणि तेवढीच अमाऊंट ऑफ हीट रिलीज केली जात असेल तर डेल्टा एच मिक्सिंग इज डेफिनेटली व्हॉट? किती असणार सांगा? दिस इज द डिफरन्स ना. डेल्टा एच म्हणजे ह्या दोघांमधला डिफरन्स. ह्या दोघांमधला डिफरन्स किती यायला पाहिजे? मग ह्या दोघांमधला डिफरन्स किती यायला पाहिजे? डेल्टा एच किती यायला पाहिजे तुमचा? 0 यायला पाहिजे. देन अँड देन ओनली गिव्हन सोल्युशन वर्क्स ॲज आयडियल सोल्युशन. दिस इज द सेकंड कंडिशन अबाउट द हीट किंवा एन्थॅल्पी. काही लोक ह्याला एन्थॅल्पी म्हणतात. ठीक आहे. डेल्टा एच मिक्सिंग म्हणजे सेकंड कंडिशन काय बघा. डेल्टा एच मिक्सिंग म्हणजे तुमचं काय असला पाहिजे? 0 असला पाहिजे. म्हणजे काय? देअर इज नो एनी एक्सचेंज ऑफ हीट ऑब्झर्वड इन ए गिव्हन सोल्युशन. देन अँड देन ओनली दिस सोल्युशन वर्क्स ॲज आयडियल सोल्युशन. त्याच वेळेस ते काय म्हणून काम करणार? आयडियल सोल्युशन म्हणून काम करणार. 2 पॉईंट लक्षात आली का? हे तीनच पॉईंट इम्पॉर्टंट आहेत जो मी आता थर्ड पॉईंट सांगणार. पहिला पॉईंट काय सांगितलं सर? डेल्टा व्ही मिक्सिंग, देअर इज नो एनी चेंज व्हॅल्यूम ऑफ कंपोनंट फर्स्ट अँड सेकंड अँड सोल्युशन. देअर इज नो एनी हीट ॲब्सॉर्ब ऑर रिलीज्ड किंवा इक्वल अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब ऑर रिलीज्ड इन द फॉर्मेशन ऑफ सोल्युशन. असं असेल तर डेल्टा एच मिक्सिंग इज इक्वल टू 0. आता थर्ड कंडिशन कोणाच्या बाबतीमध्ये असणार आहे? इंटरॅक्शन. कोणाच्या बाबतीमध्ये असणार आहे? इंटरॅक्शनच्या बाबतीमध्ये असणार. इंटरॅक्शन इज नथिंग बट व्हॉट? मी नोट्समध्ये हा स्पेशलिस्ट वर्ड मी रिप्रेझेंट केला आहे. इंटरॅक्शन इज नथिंग बट द फोर्स. इंटरॅक्शन म्हणजे काय सांगितलं मी? फोर्स सांगितलं. फोर्स म्हणजे काय बघा. आता याच्यामध्ये बॉन्ड आहे. कोणामध्ये? ए आणि ए मध्ये बॉन्ड आहे म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी अट्रॅक्शन आहे. ए आणि ए मध्ये बॉन्ड आहे म्हणजे त्यांच्यामध्ये काय आहे? अट्रॅक्शन आहे. आता आपण नोट्समध्ये रिप्रेझेंट करताना काय लिहिले बघा. सोल्यूट इंटरॅक्शन सांगितलंय काय? सोल्यूट इंटरॅक्शन. तसं मी स्पेशली मेन्शन केलंय. सोल्यूट इंटरॅक्शन. नंतर कोण असणार आहे? सॉल्वंट इंटरॅक्शन. अँड थर्ड इज व्हॉट? सोल्यूट अँड सॉल्वंट इंटरॅक्शन. फक्त समजून घ्या. सोल्यूट इंटरॅक्शन ह्या दोन कंपोनंट पैकी कन्सिडर करा. दिस वन इज द सोल्यूट अँड दिस वन इज द सॉल्वंट. आता सोल्यूट आणि सोल्यूटमध्ये प्रेझेंट असलेलं इंटरॅक्शन दॅट इज नथिंग बट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन ए अँड ए. दॅट इज नथिंग बट व्हॉट? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्यालाच काय म्हणायचं आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कोणामध्ये असणार फोर्स ऑफ अट्रॅक्शन? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन ए अँड ए. ह्या दोघांमध्ये असणार फोर्स ऑफ अट्रॅक्शन. नेक्स्ट बी आणि बी मध्ये असणार फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बघा ए आणि ए मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. दॅट इज नथिंग बट सोल्यूट इंटरॅक्शन. ते म्हणजेच काय? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सोल्यूट अँड सोल्यूट. फर्स्ट कंडिशन लक्षात आली का बघा. सेकंड काय? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सॉल्वंट अँड सॉल्वंट. म्हणजे हा तुमचा सॉल्वंट आहे. बी आणि बी मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. आता हा सॉल्वंट आहे. याच्यामधले मी 2 मॉलिक्यूल सिलेक्ट केले. एक पण सॉल्वंटचा असणार, दुसरा पण सॉल्वंटचा असणार. म्हणून काय आलं? सॉल्वंट इंटरॅक्शन. आणि थर्ड कंडिशन सोल्यूट सॉल्वंट इंटरॅक्शन. दॅट इज नथिंग बट हे कशामध्ये येणार? तुमचं सोल्युशनमध्ये येणार. हे कशामध्ये ऑब्झर्व होणार तुम्हाला? सोल्युशनमध्ये ऑब्झर्व होणार. समजते का बघा. म्हणून सोल्यूट इंटरॅक्शन, सॉल्वंट इंटरॅक्शन अँड सोल्वंट इंटरॅक्शन. दिस इंटरॅक्शन्स आर. हे इंटरॅक्शन्स मला काय पाहिजेत? कंपेरेटिव्हली
किंवा कम्पेरेबल म्हणतात लोक. कम्पेरेटिव्हली म्हणजे काय की त्यांच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन आहे कोणामध्ये, सोल्यूट सोल्यूट, सॉल्वंट सॉल्वंट, सोल्यूट सॉल्वंट, ह्या इंटरॅक्शनमध्ये मॅक्झिमम चेंजेस नको आहेत. म्हणजे ह्या इंटरॅक्शनमध्ये जास्त डिफरन्स नको. इंटरॅक्शनमध्ये जास्त डिफरन्स नको आहे म्हणजे काय बघा, याच्यामध्ये प्रेझेंट असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, प्युअर कंपोनंट सेकंडमध्ये प्रेझेंट असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड थर्ड कंपोनंटमध्ये थर्ड सोल्युशनमध्ये प्रेझेंट असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, हे ऑल अट्रॅक्शन कसे पाहिजे, कम्पेरेटिव्हली पाहिजे. म्हणजे काय की याच्यामध्ये जेवढं आहे तेवढाच इथं पण असावा, इथं जेवढं आहे तेवढाच इथं असावा. यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त येता कामा नये. जर जास्त येत असेल तर दिस सोल्युशन डज नॉट वर्क्स ॲज आयडियल सोल्युशन. जर सगळ्यांमध्ये असणार इंटरॅक्शन म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन सेम असेल तर ते डेफिनेटली काय म्हणून काम करणार, आयडियल सोल्युशन म्हणून काम करणार. बघा लक्षात येते का, आयडियल सोल्युशन म्हणून काम करणार. आणि हा जो पॉईंट आहे इथून पुढे हा लक्षात ठेवा, जे एक्झाम्पल्स आपण याच्यावरती स्टडी करणार, ऑल एक्झाम्पल्स आर रिलेटेड टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपण पॉईंट स्टडी केला, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, डायपोल डायपोल इंटरॅक्शन, पोलार पोलार इंटरॅक्शन, तुमचं वंडरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपण ते 11th स्टँडर्डमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सच्या बाबतीमध्ये स्टडी केला. आत्ता जास्त विचार करत बसू नका, फक्त लक्षात ठेवा याच्यामध्ये असणारं अट्रॅक्शन, या दोघांमध्ये इथं असणारं अट्रॅक्शन आणि त्यांच्यामध्ये असणारं अट्रॅक्शन, हे अट्रॅक्शन कसं पाहिजे, जवळजवळ सेम पाहिजे. लार्ज डिफरन्स असेल तर दिस सोल्युशन डज नॉट वर्क्स ॲज आयडियल सोल्युशन. दीज आर द 3 इम्पॉर्टंट कंडिशन्स टू शो द आयडियल सोल्युशन. तर फोर्थ कंडिशन काय बघा, व्हेरी इझी कंडिशन. काय कंडिशन असणार आहे, द सोल्युशन विच ओबेज राउल्स लॉ. जे सोल्युशन कुठला लॉ ओबे करणार, तुमचा राउल्स लॉ जे सोल्युशन ओबे करतं, दिस सोल्युशन वर्क्स ॲज आयडियल सोल्युशन. राउल्स लॉ फॉलो करणारं जे सोल्युशन असेल ते सोल्युशन काय म्हणून काम करणार, आयडियल सोल्युशन म्हणून काम करणार. बघा 4 कंडिशन, दीज 4 आर द इम्पॉर्टंट कंडिशन टू शो द नेचर ऑफ आयडियल सोल्युशन. फर्स्ट कंडिशन इज व्हॉट, डेल्टा व्ही मिक्सिंग इज एक्झॅक्टली इक्वल टू 0. देर इज नो एनी चेंज इन व्हॅल्यूम ऑफ सोल्युशन अँड कंपोनंट. कंपोनंट आणि सोल्युशनच्या व्हॅल्यूमध्ये चेंज नको आहे, तो चेंज मला किती पाहिजे, 0 पाहिजे. सेकंड, एन्थॅल्पी ऑफ चेंजेस किंवा चेंज ऑफ हीट ऑफ कंपोनंट ॲज वेल ॲज सोल्युशन इज एक्झॅक्टली इक्वल. म्हणजे त्या दोघांमध्ये हीट एक्सचेंज जरी झाली असेल तर ती सेम असावी. जेवढी घेतली तेवढीच रिलीज केली मी, जेवढी घेतली हे बघा, जेवढी घेतली तेवढी रिलीज केली, हीट तुमची काय झाली, 0 झाली. ज्यावेळेस मी फायनल हीटचा स्टडी करणार, किती झाली चेंज इन एन्थॅल्पी और चेंज इन हीट, 0 झाली. जेवढी घेतली सर तेवढी वापस करून टाकली, माझ्याकडे काही शिल्लक नाही, म्हणजे किती झालं, ते डेफिनेटली 0 झालं. थर्ड पॉईंट काय, इंटरॅक्शन. इंटरॅक्शन म्हणजे त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेलं काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन सोल्यूटमध्ये जेवढं आहे तेवढंच सॉल्वंटमध्ये असलं पाहिजे आणि तेवढंच कशामध्ये असलं पाहिजे, सोल्यूट आणि सॉल्वंटमध्ये असलं पाहिजे. देन अँड देन ओनली गिव्हन सोल्युशन वर्क्स ॲज आयडियल सोल्युशन. अँड फोर्थ कंडिशन इज व्हॉट, द सोल्युशन विच ओबेज द राउल्स लॉ, दिस सोल्युशन वर्क्स ॲज आयडियल सोल्युशन. बघा लक्षात आलं की आयडियल सोल्युशन कशाला म्हणायचं आहे. ते आयडियल सोल्युशन समजलं असेल तर नेक्स्ट पॉईंट आपण स्टडी करणार तो म्हणजे कुठला आहे, नॉन आयडियल सोल्युशन. आयडियल सोल्युशन कशाला म्हणायचं लक्षात आलं की ह्या 4 कंडिशन्स लक्षात ठेवा. ह्या 4 कंडिशन लक्षात ठेवा. आता वेपर प्रेशरच्या बाबतीमध्ये पण सांगतात की वेपर प्रेशर त्यांच्यामधलं सेम असावं. एक आणखीन एक पॉईंट इन्क्लूड करा, वेपर प्रेशर तुमच्या कंपोनंटमध्ये प्रेझेंट असणारं आणि वेपर प्रेशर तुमच्या सोल्युशनमध्ये फॉर्म झालेलं हे कसं असावं, इक्वल असावं. किंवा काही लोकांचं म्हणणं काय की सोल्युशनमध्ये वेपर प्रेशर तुमचं कमी असावं ॲज कम्पेअर टू प्युअर सॉल्वंट. कारण आपल्याला तेच सांगितले तुमच्या राउल्सने, वेपर प्रेशर तुमच्या सोल्युशनचं कसं असणार आहे, कमी असणार आहे. कारण सोल्युशनमध्ये वेगवेगळे कंपोनंट आलेत. सोल्युशनचं वेपर प्रेशर कमी असेल ॲज कम्पेअर टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. कारण प्युअर कंपोनंटमध्ये प्रेझेंट असणारे कंपोनंट इझिली वेपर्समध्ये जातील, मग त्यांचं वेपर प्रेशर जास्त असणार आहे. तर इथं प्रेझेंट असणारे कंपोनंट्स, याच्यामध्ये प्रेझेंट असणारे कंपोनंट, सोल्युशनमध्ये आणखीन एक कंपोनंट ॲड झाला आहे म्हणजे त्याचं वेपर प्रेशर कमी झालं आहे. वेपर प्रेशर कमी होत असेल तर डेफिनेटली वेपर्स फॉर्म होण्याचा रेट जर कमी होत असेल म्हणजे तो कमी वेपर फॉर्म करत असेल तर वेपर प्रेशर त्याचं कसं असणार आहे, कमी असणार आहे. म्हणून प्युअर कंपोनंटपेक्षा सोल्युशनचं वेपर प्रेशर तुमचं कमी असतं. हे आपण ऑलरेडी डिस्कस केले किंवा त्याच्यावरती एक व्हिडिओ पण आपण बनवला, पाहिजे तर तो तुम्ही बघा. ठीक आहे. आता हे ऑल कोणाच्या बाबतीमध्ये झालं,
आयडियल सोल्युशनच्या बाबतीमध्ये झालं. आता मला सांगायचं कोणाच्या बाबतीमध्ये, नॉन आयडियल सोल्युशनच्या बाबतीमध्ये. जास्त वेळ मी बोलणार नाही नॉन आयडियल सोल्युशनच्या बाबतीमध्ये, बिकॉज आयडियल सोल्युशनच्या ज्या कंडिशन्स असतील त्याला अपोज कोण करणार आहे, नॉन आयडियल सोल्युशन. बघा पहिली कंडिशन काय असणार आहे, फर्स्ट कंडिशन इज व्हॉट इज द मिनिंग ऑफ, व्हॉट आर द कंडिशन्स ऑफ नॉन आयडियल सोल्युशन. फर्स्ट कंडिशन, डेल्टा व्ही मॅक्झिमम इज नॉट इक्वल टू 0. डेल्टा व्ही मिक्सिंग इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे हा जो व्हॅल्यूम आहे, हा फॉर्म होणारा व्हॅल्यूम आणि ह्या दोघांचा व्हॅल्यूम, ह्या दोघांमध्ये डिफरन्स असेल तरी चालेल. म्हणजे तो डिफरन्स काहीतरी XYZ तो डिफरन्स असला पाहिजे. म्हणजे तो डिफरन्स असेल तर डेल्टा व्ही मिक्सिंग किती आला, 0 आला. 0 येत असेल तर आयडियल, नसेल येत तर नॉन आयडियल. म्हणजे नॉन आयडियलची कंडिशन काय, डेल्टा व्ही मिक्सिंग इज नॉट इक्वल टू 0. देन गिवन सोल्युशन वर्क्स ॲज नॉन आयडियल सोल्युशन. सेकंड, डेल्टा व्ही मिक्सिंग इज काय म्हणता येईल, डेल्टा व्ही मिक्सिंग इज नॉट इक्वल टू 0. डेल्टा व्ही मिक्सिंग पण काय आलं इथं, डेल्टा एच मिक्सिंग इज ऑल्सो काय, नॉन इक्वल टू 0. म्हणजे हे पण 0 नसेल तर काहीतरी व्हॅल्यू असली पाहिजे, काहीतरी हीट ॲब्सॉर्ब केलेली किंवा जास्त हीट ॲब्सॉर्ब केली पाहिजे, कमी हीट रिलीज केली पाहिजे, किंवा कमी हीट ॲब्सॉर्ब केली पाहिजे, जास्त हीट रिलीज केली पाहिजे, किंवा जास्त हीट घेतली पाहिजे, कमी हीट रिलीज केली पाहिजे. म्हणजे हीटमध्ये काहीतरी चेंजेस असतील तर नॉन आयडियल सोल्युशन. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कंपेरेबल नसतील तरी चालतील सर. सोल्यूटमध्ये इंटरॅक्शन जास्त असू द्या, आम्हाला काय हरकत नाही. सॉल्व्हंटमध्ये इंटरॅक्शन सोल्यूटपेक्षा कमी असू द्या तरी पण चालेल. सॉल्व्हंटमध्ये इंटरॅक्शन जास्त असू द्या तरी पण चालेल. अशा कंडिशन्स असतील तर द गिवन सोल्युशन वर्क्स ॲज नॉन आयडियल सोल्युशन. अँड लास्ट पॉईंट इज व्हॉट, लास्ट पॉईंट काय असेल नॉन आयडियल सोल्युशनच्या बाबतीमध्ये, लास्ट पॉईंट काय असेल बघा, की नॉन आयडियल सोल्युशन डज नॉट फॉलो राऊल्स लॉ. जे फॉलो करणार, जसं आयडियल गॅस इक्वेशन जे फॉलो करत होते ते आयडियल गॅस, जे आयडियल गॅस इक्वेशन फॉलो करत नव्हते, PV इज इक्वल टू NRT. बघा तुम्हाला मी शिकवले काय, PV इज इक्वल टू NRT, हे इक्वेशन जे फॉलो करतात ते आयडियल गॅस, जे फॉलो करत नाहीत हे जे फॉलो करतात ते आयडियल गॅस, जे फॉलो करत नव्हते ते आपण काय सांगितलं, नॉन आयडियल गॅस. तसंच जे राऊल्स लॉ फॉलो करतील ते आयडियल गॅस, जे राऊल्स लॉ फॉलो करणार नाहीत ते कोण असतील, नॉन आयडियल सोल्युशन. राऊल्स लॉ फॉलो करतात ते आयडियल सोल्युशन, राऊल्स लॉ फॉलो करत नाहीत ते कोण, नॉन आयडियल सोल्युशन. नॉन आयडियल सोल्युशनच्या किती नंबर ऑफ कंडिशन्स, 4 नंबर ऑफ कंडिशन. फर्स्ट इज व्हॉट, डेल्टा व्ही मिक्सिंग इज नॉट इक्वल टू 0, फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन, डेल्टा एच मिक्सिंग इज नॉट इक्वल टू 0. Interaction or force of attraction is not comparable in a non-ideal solution. And fourth condition is what? Non-ideal solution does not follow the Raoult's law. लक्षात आलेत का बघा, आयडियल सोल्युशन कशाला म्हणायचं, नॉन आयडियल सोल्युशन्स कशाला म्हणायचं आहे, हे दोन्ही लक्षात आलं असेल तर आपल्याला काय सांगायचं आहे, डेव्हिएशन सांगायचे. पॉझिटिव्ह डेव्हिएशन राऊल्स लॉनुसार किंवा निगेटिव्ह डेव्हिएशन राऊल्स लॉनुसार. आता पॉझिटिव्ह डेव्हिएशन राऊल्स लॉनुसार काय असतील किंवा निगेटिव्ह डेव्हिएशन्स म्हणजे काय बघा, काहीतरी कमतरता असतील, कमी जास्त काहीतरी अमाऊंट झालेलं असेल. म्हणजे काय बघा, डेल्टा व्ही मिक्सिंग पॉझिटिव्ह असेल तर एकच पॉईंट एक्सप्लेन करतो, 2 मिनिटांमध्ये सांगतो की डेव्हिएशन कसे काढायचे, पॉझिटिव्ह डेव्हिएशन अँड निगेटिव्ह डेव्हिएशन आयडेंटिफाय कसं करणार. बघा पॉझिटिव्ह डेव्हिएशन कसं काढायचं, आता कन्सिडर करा मी डेल्टा व्ही मिक्सिंगच्या बाबतीमध्ये बोलतोय आणि मला आयडियल गॅसच्या रिलेटेड बोलायचं की जे काही तुमचं अमाऊंट असेल, कोणाचं डेल्टा व्ही मिक्सिंगचं जे काही अमाऊंट असणार, डेव्हिएशन आपण काढतो म्हणजे काहीतरी कमतरता आहे त्याच्यामध्ये. पॉझिटिव्ह डेव्हिएशन केव्हा येणार आहे बघा, पॉझिटिव्ह डेव्हिएशन केव्हा येणार, इफ डेल्टा व्ही मिक्सिंग इज ग्रेटर दॅन 0. डेल्टा व्ही मिक्सिंग इज ग्रेटर दॅन 0. 0 पेक्षा जर डेल्टा व्ही म्हणजे जो काही व्हॅल्यूम तुम्ही मिक्स करताय त्याचा जर व्हॅल्यूम तुमचा 0 पेक्षा जास्त येत असेल, डिफरन्स डेल्टा व्ही डिफरन्स जर 0 पेक्षा जास्त येत असेल तर ते झालं पॉझिटिव्ह डेव्हिएशन. निगेटिव्ह डेव्हिएशन काय असेल, डेल्टा व्ही मिक्सिंग इज लेस दॅन 0. 0 पेक्षा कमी येत असेल तर निगेटिव्ह डेव्हिएशन. डेल्टा एच मिक्सिंग बोला, कोण सांगतंय मला, डेल्टा एच मिक्सिंग पॉझिटिव्ह डेव्हिएशन, द एन्थॅल्पी चेंज इज ग्रेटर दॅन 0 असं असेल तर पॉझिटिव्ह डेव्हिएशन.
डेल्टा एच मिक्सिंग इज लेस दॅन 0 असं असेल तर निगेटिव्ह डेव्हिएशन. उद्याच्या लेक्चरला मी हे तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. आजच्या लेक्चरला आयडियल सोल्युशन अँड नॉन आयडियल सोल्युशन कशाला म्हणायचं ते लक्षात ठेवा. एक्झाममध्ये क्वेश्चन विचारतात डिस्टिंग्विश बिटवीन, आता हे तुम्ही स्वतःहून तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे, डिस्टिंग्विश बिटवीन आयडियल सोल्युशन अँड नॉन आयडियल सोल्युशन, आणि मला ते नंतर सेंड करायचं आहे. आयडियल सोल्युशन आणि नॉन आयडियल सोल्युशनचा डिफरन्स मला तुम्ही सेंड करा की तुम्हाला हा लिहिता येतो का बघा. ठीक आहे, थँक्यू.